हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझ्या पोरीचं ना ड्रॉइंग करायचं काम चालू होतं आणि तिच्याच मनाने सगळे कलर दिले आहेत. मी म्हणलं होतं की नवीन कलर आणू आणि दुसरे देऊ, पण जे होते ना त्याच्यातच तिनं असं बनवलं आहे. मला तर एवढं भारी वाटलं ना की ती पण ॲडजस्ट करायला शिकली, कारण तिच्याकडं फक्त 2-3च कलर होते आणि त्यामध्येच तिनं सगळं म्हणजे राखीची ड्रॉइंग केली. तर आपण जसं त्यांना शिकवतो, आपण जसं हे करतो ना तेच ते शिकतात आणि याचं मला खरंच खूप छान वाटलं. कारण तिच्या मनानेच तिनं सगळं केलं आणि आहे त्या कलरिंगमध्ये तिनं म्हणजे ड्रॉइंग केलं. तिला म्हणत होतं, थांब मी दुसरा आणून देते तुला, थोडं थांब, पण तिनं काही हे केलं नाही. तर ना तो पेपर आहे ना पाठीमागं लावलेला किचनसाठी, तर ते बरेच जण मला विचारत होते म्हणजे की ऑफ म्हणजे स्टाईल आहे का, तर स्टाईल नाही आहे, ते पेपरच आहे आणि त्याला मी घासणीनं पण घासते, स्वच्छ निघून जातं. आणि हा ना लक्की बांबूचं झाड खूप छान म्हणजे असं उगवत आहे. त्याचं पाणी मी ना 4-8 दिवसाला बदलते, म्हणजे खराब झालं की लगेच बदलून टाकते आणि स्वच्छ धुवून परत दुसरं पाणी ओतते. आणि संध्याकाळचा चहा पिला मी आणि लगेच भाजी निवडायला बसले. तर त्या दोघींना कॅमेरा म्हणजे शूट करायला सांगितलं होतं. मी स्टँडलाच लावला होता, म्हणलं बटन दाबा, पण त्या एकमेकीचं चालू होतं की बंद करू का आता, बंद करू का. मग तरी पण चांगला शूट केला त्यांनी व्हिडिओ. तर भाजी वगैरे निवडून झाली माझी आणि लगेच मी झाडू मारून घेतला. तर हिचं ना कॅमेऱ्यामध्ये काही पण दाखवायचं काम चालू असतं. कॅमेरा चालू झाला ना तर काही पण दाखवते. मला नंतर दिसतं ते की हिनं असं काहीतरी कुटाणे केले आहेत म्हणून. आणि संध्याकाळी मग मी पोथी पण वाचून घेतली आणि दिवाबत्ती पण करून घेतली. तर मी उजव्याच हातानं घंटी वाजवत आहे, पण ते फ्रंट कॅमेऱ्यामुळं हे दिसतं, म्हणजे डाव्या हातानं वाजवते काय असं दिसतं. परत एकदा तिची इच्छा होती की व्हिडिओमध्ये माझी राखी दाखव, मी ड्रॉइंग केलेली, म्हणून तिच्या इच्छेसाठी परत एकदा मी दाखवला. आता संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा होता, तर खिचडीच बनवायची होती. आता जेव्हा मी खिचडी करेन ना तेव्हाच मी व्हिडिओ शूट करायला घेते, नाहीतर तुम्ही म्हणसान दररोज तू खिचडीच बनवती काय, तर तसं काही नाही आहे. सकाळची चपाती भाजी असली तर मी खिचडी बनवते आणि आम्ही दोघीजणी असलो तर मग खिचडीच राहते, कारण मी रात्रीचं चपाती नाही खात, थोडासा भातच खाते. चपाती मला नाही खाऊ वाटत रात्री, त्याच्यामुळं. नाहीतर अजून मला हे कमेंट येते की नुसती खिचडीच राहते का, तसं काही नाही आहे. आणि जर म्हणजे रात्रीचं एवढं काही हे होत नाही, त्याच्यामुळं मग मला चपाती नाही खाऊ वाटत, म्हणून मी भात किंवा खिचडी बनवते. आता इथे ना आदूचे पप्पा मला काहीतरी सांगत होते, तर तेच मला काही एवढं नाही समजलं कशाविषयी तरी होतं, पण मी हां हां म्हणत होते. आणि हिचं मध्येच असं काहीतरी करायचं काम चालू असतं. मला पण दाखव कॅमेऱ्यामध्ये, म्हणजे मला पण दिसायचं आहे कॅमेऱ्यामध्ये. जर मी नाही उचलून घेतलं तर डब्यावर थांबती आणि असं बघती, कॅमेऱ्यामध्ये दिसली नाही तर मग मला उचलून घे म्हणती. तर तिचं नमस्कार असं चालू होतं म्हणायचं काम. तर मी म्हणलं सरक उतर, मला हे करायचं आहे, स्वयंपाक करायचं आहे, माझं तिथं लसूण करपून जाईन. मग तिला उतरवलं. तर तिचं ना कॅमेरा चालू झाल्यापासून असंच राहतं. मला वैताग येतो एक एक वेळेस. कधी मला शूट काढलेलं पण ना डिलीट मारावं लागतं आणि ते व्यवस्थित पूर्ण तिचं डोकंच घेऊन थांबती कॅमेरासमोर. मग ती व्यवस्थित व्हिडिओ नाही आला, मी दिसले नाही ना, परत मला शूट करावं लागतं, सारखं चेक करावं लागतं. कारण मी काय करते, कॅमेरा चालू करते आणि इकडं माझं मी उरकत राहते आणि कधी ती येते आणि फक्त तिचं नुसतं डोकंच दाखवेल, काही सांगता नाही येत. खूपच कुटाणे करते माझी पोरगी, लईच आगाव आहे. आणि नंतर ह्या दोघीचं ना असं साडी घालून खेळायचं काम चालू होतं. रात्रीचे 9:30 का 9 वाजले होते वाटतं, तरी या दोघींचा असं काहीतरी स्पोज द्यायचं काम चालू होतं. आणि या दोघी असं साडी घालून काय बनल्या होत्या काय माहीत, त्यांनाच काय खेळ असतो त्यांचा. तर हा आहे सोमवारचा व्हिडिओ.
तर माझी सगळं स्वयंपाक झाला होता आणि मी सगळं आवरले, फक्त मला जेवण करायचं होतं. म्हणलं अगोदर मंदिरात जाऊन यावं. आणि 2 वाजता कसं जास्त गर्दी नसती, 4 वाजले ना खूपच गर्दी राहते आणि इकडचा पाऊस ना काही थांबायचं नावच घेत नाही आहे. खूपच पाऊस पडतो इकडं एकदा लागल्यावर. आणि हा खूप जुना व्हिडिओ आहे. या बापलेकीचं प्रेम बघा कसं राहतं. कामावून आल्यावर तिचे पप्पा थोडा आराम करायला बसले की लगेच तिचं काम राहतं की पप्पांना असं लाड करायचं पप्पांचा. तर मला सापडला, म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे मी शेअर करते की म्हणजे मला जुने व्हिडिओ दिसले ना, जे मी अपलोड केले नाहीत तेच मी अपलोड करायचा प्रयत्न करत आहे. आणि दिसले ना मला असं गॅलरीमध्ये, तेच करते. तर हा आहे त्या ताई राहायच्या ना, त्यांच्या रूममधला व्हिडिओ आहे. गेल्या वर्षी ना श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी म्हणजे त्यांच्या घरामध्ये हे मांजरीनं पिल्लं दिले होते आणि आदू तिथं सारखं म्हणायचे की मला व्हिडिओ काढ, चल त्या मांजरीचा व्हिडिओ काढून आण, तिनं पिल्लं दिलं. खूपच मस्त पिल्ले होते तिथं. आणि पहिल्याच सोमवारी त्या माझ्याच घरात बोलत बसल्या होत्या मला. आणि मांजरी कधी त्यांच्या घरामध्ये गेली, दरवाजा उघडा होता का अगोदरच जाऊन बसली होती काय माहिती नाही. तर त्या माझ्या इथं बरेच वेळ बोलत बसल्या मला, 1-2 तास तरी. आणि लगेच मग हे केलं, तिथं मांजरी त्यांच्या घरामध्ये गेली आणि पिल्लं दिली होती. आता इथं आम्ही ना ट्रिपला गेलो होतो. तर आमच्या दिराचं इथं काम चालू होतं की इच्छा पूर्ण होतात का बघायचं, म्हणून ते दगडावर असा हात ठेवून बसले होते. आणि हा ना खूप म्हणजे पप्पासोबत आमच्या शेजारी गावाच्या शेजारी बाजार भरतो, तर तिथं आम्ही गेलो होतो. आणि पप्पासोबत म्हणजे असं मी जाते तिथं, तर फिक्स नळेगावमध्ये मी जातेच. असं काही घ्यायचं असल्यावर आणि काही आणायचं असल्यावर मी तिकडं गेले ना, माझ्याकडंच राहतं. मला तिथं जायला लय आवडतं, म्हणजे काही पण भेटतं तिथं सगळ्या वस्तू. तर इथं पण भेटतात असं काही नाही आहे, पण कसं राहतं ते अगोदर आपण गेलेलं असतं, आठवणी असतात काही. म्हणजे इथं आपण हे घेत होतो, तिथं भारी भेटतं असं. शेवटी गावाकडली मजा वेगळीच असते. आणि गावाकडं गेलं ना तर असं फ्रेश वाटतं गावाकडं जाऊन आल्यावर. आणि गावाकडं गेल्यावर माझं तर फोटो आणि व्हिडिओ काढायचंच काम चालू असतं, दुसरं काही नसतं. मला सगळे म्हणतात की आलं की नुसतं व्हिडिओ काढते, फोटो काढते. पण मला आवडतं ते. आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण मला घरचे पण व्हिडिओ फोटो काढायला काही म्हणत नाहीत आणि नवरा पण काही म्हणत नाही. त्याच्यामुळे मी बिनधास्त काढते. कोण किती जरी काही म्हणलं तर मी काढत राहणार शेवटपर्यंत. मला जोपर्यंत मी आवड जपायचा प्रयत्न करत राहते ना. असं नाही की माझ्या घरात येऊन दुसरे काम करतात, मी काम करून माझ्या स्वतःसाठी वेळ काढून मी व्हिडिओ काढत राहते. आणि काही जणाला वाटतं की हिनं लयच व्हिडिओ काढते, लयच फोटो काढते, स्टोरीला स्टेटसला वगैरे ठेवते. अरे ज्याची त्याची आवड असते ना, याच्यामध्ये एवढं काय असतं बरं, उलटं एन्जॉय करायचं असतं. तर चला, बाय.